लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विखेंची जिरवण्यासाठी व राष्ट्रवादीचा विजय खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची 200 युवकांची फौज राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी दक्षिणेत दाखल झाली आहे। काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आपले चिरंजीव डॉक्टर सुजय विखे यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले होते। मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने आणि राष्ट्रवादीचे परिस्थितीत मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार नाही तर राष्ट्रवादीच या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले। त्यानंतर सुजय विखे यांनी वडील राधाकृष्ण विखे यांना न जुमानता भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर पवार यांनी राजकीय खेळ करत आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी देऊन अनेक नेत्यांची गोची करून ठेवली आहे। विखे विरुद्ध जगताप अशी लढत होणार असून ही निवडणूक मात्र विखे विरुद्ध पवार अशीच रंगणार आहे असं दिसून येतं।